बीडच्या वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाली आहे। जीव मुठीत धरून विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागत आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालक देखील विचार करत आहेत। शाळेची दुरुस्ती व्हावी यासाठी पालकांसह शिक्षकांनी देखील प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे। मात्र अद्यापही हा प्रश्न जैसे थेच आहे। पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होते। वर्गखोल्या पडण्याची भीती असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेबाहेर शिकवावं लागतंय किंवा विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते। प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी पालकांकडून केली जाते। हरिश्चंद्र पिंपरी तांडा येथील जिल्हा परिषदची शाळा 2 रूम, एक आमच्या पाठीमागची एक रूम पडलेली आहे आणि समोरची एक रूम पडलेली आहे। मी हरिश्चंद्र पिंपरी तांडा येथील ग्रामस्थ म्हणून बोलत आहे। माझं नाव सुंदर धोंडीराम राठोड। आमची एक विनंती प्रशासनाला की लहान मुलं या शाळेत शिकत असून प्रशासनाने आमच्या मागणीकडे इथून मागे दुर्लक्ष केलेले आहे। आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती आणि अर्ज करून प्रत्यक्ष भेट देऊन मागणी केली असता आजपर्यंत आमच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही। म्हणून आमची एक विनंती आहे की ज्या शाळेमध्ये गरीब ऊसतोड मजुराचे मुलं शिक्षण घेतात त्या शाळेला आणि त्या ठिकाणी त्या शाळेला व्यवस्थित बांधकाम करून देण्यात यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे। आम्ही गेल्या वर्षी BO कार्यालय, जिल्हा परिषद, शिवसाहेब यांना आपण तसं शिक्षण अधिकारी यांना आपण निवेदन दिले, लेखी निवेदन, आणि आपण यावर्षीसुद्धा त्याचा पाठपुरावा केलेला आहे। 2 वर्गखोल्या पूर्णपणे पडल्यात आणि 1 वर्गखोली पडण्याच्या स्थितीत आहे। आपल्याकडं सध्या 32 पटसंख्या आहे हजेरीपटावर आणि दुसरे मुलं पण येतात आपल्याकडे। आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी 2 वर्गखोल्या शासनाने तात्काळ मंजूर करून बांधकाम करून द्यावं। या शाळेच्या वर्गखोल्या 2 पडलेल्या आहेत, तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला मागणी करूनसुद्धा आमची प्रशासनाने दखल घेतली नाही। तर आता सध्या जे विद्यार्थी वर्गखोल्यामध्ये बसतात तर त्यांच्या जीवाला जर धोका झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार। पडलेली पोरं आम्ही बाहेर बसितो, समजा पाऊस चालू असल्यावर, तर ह्याला जीवितहानी काय झाली तर प्रशासन जबाबदार राहील। कुणाची जीवितहानी झाली पोरांची ह्याला लोकप्रतिनिधी जबाबदार राहील। रविवार त्यांना सांगितलं, सरपंचांना निवेदन दिलं होतं, पत्र व्यवहार सगळे केलेले आहेत। काय आम्हाला 2 वर्षापासून कायच पाठपुरावा भेटला नाही त्यांचा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।